सुप्रभात विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आठवत असेल की लेखन कौशल्य जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा या लेखन कौशल्यामध्ये आपण निबंधाचे वेगवेगळे प्रकार शिकलो. या निबंध लेखन प्रकारांपैकी एक निबंध लेखनाचा प्रकार म्हणजे कल्पनात्मक निबंध आपण अभ्यासला. आणि हा अभ्यासत असताना तो नावाप्रमाणेच आहे, कल्पनात्मक म्हणजेच कल्पना करणं. आणि ह्या कल्पना करत असताना आपल्या डोक्यातल्या अनेक विचारांना, अनेक कल्पनांना आपण तिथे वाट मोकळी करून देत असतो. म्हणजेच दिलेला जो विषय असतो तो विषय विचारात घेऊन आपल्याला त्या विषयाला धरून कोणकोणत्या कल्पना सुचतील किंवा कोणकोणत्या कल्पना सुचतात ज्या अस्तित्वात घडतील किंवा घडणारही नाहीत, त्या आपण आपल्या शब्दांमध्ये तिथे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आपल्या भावनांना तिथे शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच त्याला कल्पनात्मक निबंध असं म्हणतात. तुम्हाला एखादा विषय दिला जातो, मी पक्षी झालो तर. खरंच आहे, अस्तित्वात असं घडणं कधीही शक्य नाही, पण लिहिताना मात्र खरंच तुम्ही किती छान आणि मजेदार कल्पना लिहिता, नाही का? की खरंच विचार मनामध्ये आल्यानंतर काय काय सुचतं ते आपण सगळं शब्दांमधून कागदावर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य काय आहे? तर तुमच्या पाठ्यपुस्तकातील 9वी कविता जी आहे झुळूक, त्या कवितेचा आज आपण इथे थोडक्यात सारांश पाहणार आहोत. थोडक्यात त्याची एका अर्थाने आपण इथे उजळणी करणार आहोत. ही कविता तुम्ही याआधी शिकलाच आहात. आजच्या या भागामध्ये आपण त्याची उजळणी करत आहोत. या कवितेमध्ये कवीने देखील त्यांच्या कल्पना ज्या आहेत त्या कल्पना व्यक्त केलेल्या आहेत. कवी म्हणतायत की जर ते वाऱ्याची झुळूक झाले तर वाऱ्याची झुळूक झाल्यानंतर काय काय गमती जमती करता येतील याची त्यांनी कल्पना केलेली आहे. आणि तीच कल्पना त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मी बघूयात आपण तुमची पुढची कविता, 9वी कविता झुळूक. कविता झुळूक. कवी आहेत दामोदर कारे. प्रसिद्ध कवी. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. निसर्ग हा त्यांच्या कवितांचा आवडता विषय आहे. आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केले आहे. कविता आधी ऐका. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थपकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे मी पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळूनी द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. विद्यार्थ्यांनो, हे कवितेचं मी वाचन केलंय. आता थोडक्यात त्याचा प्रत्येक कडव्यानुसार, प्रत्येक स्टांजानुसार मी भावार्थ
सांगणार आहे तो समजून घ्या. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. सानुली, सानुली म्हणजे काय? छोटीशी. त्यानंतर ओढ, ओढ म्हणजे आकर्षण, तीव्र इच्छा. स्वैर म्हणजे स्वच्छंदपणे, मुक्त. आणि झुकावे म्हणजे वळावे. कवी काय म्हणतायत बघा. कवी म्हणतायत की मला कधीकधी असं वाटतं की मी एक छोटीशी मंद वाहणारी वाऱ्याची झुळूक व्हावं आणि मनातील इच्छेप्रमाणे मला जिथे माझं मन मला घेऊन जाईल तिथे मी जावं आणि स्वच्छंदीपणे विहरत राहावं, असं पहिल्या 2 ओळींचा कवीने इथे अर्थ सांगितले किंवा कवीने आपल्या भावना त्या पहिल्या 2 ओळीतून इथे मांडलेल्या आपल्याला बघायला मिळत आहे. कधी बाजारी, कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी, हळू थपकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. काठी, काठी म्हणजे किनाऱ्यावर. राई, राई म्हणजे बागेत. पडक्या वाड्यापाठी म्हणजे ढासळलेल्या वाड्याच्या मागे, मोडकळीस आलेल्या अशा वाड्याच्या पाठीमागे. थपकत, थपकत म्हणजे थांबत थांबत. भरारी, भरारी म्हणजे झेप. थेट म्हणजे सरळ. या 4 ओळींमध्ये कवीने काय सांगितले? कवीला काय वाटतं बरं? वाऱ्याची झुळूक झाल्यानंतर कवीला कुठे जावंसं वाटतं? तर कवी म्हणतायत, कधी मी जर वाऱ्याची झुळूक झालो तर कधीतरी मला बाजारात भटकावं, कधी नदीच्या किनाऱ्यावर फेरफटका मारावा, कधी बागेत विहार करावा, तर कधी पडक्या एखाद्या वाड्याच्या पाठीमागे जाऊन लपून बसावं. हळूहळू, थांबत थांबत, कधी मागोवा घेत, इकडे तिकडे रमत गमत फिरत राहावं, तर कधीतरी उंच अशी झेप मारावी, अशी कवीच्या मनामध्ये कल्पना निर्माण होते. किंवा वाऱ्याची झुळूक झाल्यानंतर आपण अशी मौज मस्ती करावी असं कवीला या 4 ओळींमधून आपल्याला सुचवावंसं वाटतं. पुढच्या 4 ओळींमध्ये कवी काय सांगतात आपल्याला बघा. लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशांतुनी फिरता उधळूनी द्यावा. शब्दार्थ आधी समजून घ्या. अंगुली, अंगुली म्हणजे बोट. कलिका, कळी. हळुवार, हळुवार म्हणजे अलगद, हळूच. पार, पार म्हणजे एकदम. परी, परी म्हणजे परंतु. संगे, संगे म्हणजे सोबत. आता इथे कवींना काय सांगायचं आहे बघा. कवी म्हणतायत की मला कधीतरी असं वाटतं की मंदशी झुळूक होऊन एखाद्या कळीला खट्याळपणे अलगद बोटाने स्पर्श करावा, तिची खोडी काढावी व ती खोडी काढल्यानंतर ती वळून मागे पाहण्याच्या आत तिथून पळून जावं. पण जाण्याआधी त्या कळीचा सुगंध जो आहे तो सुगंध आपल्याबरोबर घेऊन 10 दिशांमधून उधळून द्यावा, असं कवीला इथे सांगावंसं वाटतं. वाऱ्याची झुळूक झाल्यानंतर कवी मी असं करेन अशी कल्पना जी आहे त्यांची ती त्यांनी इथे मांडलेली आहे. तर पुढच्या 4 ओळींमध्ये कवींना वाटतं की आपण वाऱ्याची झुळूक झाल्यानंतर काय करू किंवा कोणती गमती जमती करू, कोणती मस्करी करू, काय करता येईल आपल्याला. हा जो भाव आहे तो भाव त्यांनी पुढच्या 4 ओळींमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे बघा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत,
खुलवीत मखमली तरंग जावे गात. चुकली मुकली, चुकली मुकली म्हणजे सहज येणारी. लकेर, लकेर म्हणजे तान. चौफेर, चौफेर म्हणजे चहूकडे, भोवताली. पाचू, पाचू म्हणजे काय, तर पाचू म्हणजे हिरवे रत्न. मखमली, मखमली म्हणजे मलमल सारखे, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये वेल्वेट म्हणता ना, तो प्रकार. तरंग, तरंग म्हणजे लाटा, वेव्स, लहरी. आता इथे कवीने आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर कवी म्हणतात की छोटीशी झुळूक झाल्यानंतर किंवा होऊन मला त्या झऱ्याच्या झुळझुळ वाहणाऱ्या गाण्याची मधुर अशी लकेर जी आहे ना, तान जी आहे ना, ती चहूकडे चारीही बाजूंना पसरून द्यावीशी वाटते. कारण वाऱ्याच्या झोताबरोबरच त्या पाण्याचा त्या झऱ्याचा जो खळखळ असा आवाज आहे ना, तो खळखळ आवाज जो आहे, तो आवाज त्या आवाजाची तान जी आहे, लकेर जी आहे, ती लकेर मला चारीही बाजूंना पसरून द्यावीशी वाटते. एवढंच नाही तर त्या झऱ्याच्या शेजारी असलेल्या हिरव्यागार अशा पाचूप्रमाणे हिरव्यागार अशा शेतामधून आणि त्या निळ्या पाण्याच्या मखमली लहरी शांत खुलवीत मी गात गात असं पुढे जावं, असं कवीला इथे सांगायचं आहे. कवी काय म्हणतायत, कवी म्हणतायत की छोटीशी झुळूक होऊन झऱ्याच्या झुळझुळ वाहणाऱ्या गाण्याची मधुर जी तान आहे, ती तान मला चहूकडे पसरून द्यावीशी वाटते. हिरव्यागार अशा शेतामध्ये, पाचूपसारख्या शेतामध्ये व निळ्या पाण्याच्या नदीवर ज्या मखमली अशा लहरी उठतात ना, त्या लहरी, शांत लहरी खुलवीत त्या अशा त्या पाण्यामध्ये खुलवीत शांत शांत गात गात पुढे जात राहावं, असं कवीला इथे सांगावंसं वाटतं. पुढच्या 4 ओळी बघा. वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगूज, शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. शब्दांचे अर्थ समजून घ्या. वेळू, वेळू म्हणजे काय, बांबू. कुंजी, कुंजी म्हणजे बनात. अलगूज, बासरी. हितगूज, हितगूज म्हणजे मनातलं गुपित, मनातल्या भावना. शिंपावी, शिंपावी म्हणजे शिंपडावी, शिडकावा करणे. डोह, डोह म्हणजे खोल असा पाण्याचा साठाच, पण तो खोल असा जो पाण्याचा साठा असतो त्याला डोह म्हणतात. बकुळ, बकुळ एक फूल आहे, सुगंधित फूल आहे. संध्याकाळच्या वेळेला ती फुलं ज्या वेळेला उमलतात ना, त्यावेळेला त्याचा जो सुगंध आहे, तो सुगंध सगळीकडे दरवळत असतो. अतिशय सुगंधित असं हे फूल आहे बकुळ. त्यानंतर भुळभुळ, भुळभुळ म्हणजे गाभुळलेली, पिकलेली ज्याला म्हणतो आपण. तिरी, तिरी म्हणजे किनाऱ्यावर. या 4 ओळींचा अर्थ काय आहे, कवीला इथे काय सांगायचं आहे. कवी वाऱ्याची झुळूक झाले तर काय करणार आहे तिथे बघा. ते म्हणतायत की मी जर वाऱ्याची झुळूक झालो तर बांबूच्या बनात बासरी मला वाजवावीशी वाटते. म्हणजे बासरीचा जसा कसा गोड आवाज असतो की नाही, तसा त्या बासरीच्या गोड आवाजाप्रमाणे वाऱ्याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा आवाज असतो. तसं मी त्या बांबूच्या बनामध्ये सर्वत्र रुंजण घालावी, रुंजत राहावं आणि माझ्या आवाजाने तिथला परिसर जो आहे तो परिसर
खरोखरच असा नादमय होऊन जावा असं कवीला वाटतं. जणू काही बासरीचे सूर जसे कानाला हवे हवेसे वाटतात ना, तसा वाऱ्याचा सुद्धा झोका किंवा वाऱ्याचा झोत जो आहे तो झोत होऊन मला बांबूच्या बनामध्ये स्वच्छंदीपणे विहरावंसं वाटतं. शेतात, तिथून पुढे मला शेतात उगवलेल्या कणसांच्या कानामध्ये माझ्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या भावना सांगाव्याशा वाटतात. एवढंच नाही तर खोल असा पाण्याचा साठा जो आहे म्हणजेच डोह जो आहे, त्या डोहाच्या संथ पाण्यावर बकुळीच्या सुगंधित अशा बकुळीच्या फुलांची पखरण करावी. म्हणजेच सगळ्या पूर्ण त्या पाण्यावर, त्या संथ अशा शांत अशा पाण्यावर बकुळीच्या फुलांचा शिडकावा करावासा मला वाटतो. कारण वाऱ्याचा झोत जसा येईल, वाऱ्याचा झोका आला की त्याच्या स्पर्शाने किंवा त्याच्या येण्याने त्या झाडावरची फुलं जी आहेत ती फुलं त्या पाण्यावरती विखरून टाकावी असं कवीला वाटतं. इतकंच नाही तर नदीच्या किनारी जांभळं जी आहेत, एखादं जांभळाचं जर झाड असेल तर त्या जांभळाच्या झाडाची पिकलेली जांभळी जी आहेत ती पिकलेली जांभळं सगळीकडे धरतीवर विखरून टाकावीत असं कवीला इथे म्हणायचं आहे. शेवटच्या 4 ओळींमध्ये कवींनी आपल्या मनातल्या कल्पना कशा पद्धतीने व्यक्त केलेल्या आहेत बघा. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी, स्वच्छंद आशाया करुनी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. दिनभरी म्हणजे दिवसभर, टवटवी उत्साह प्रसन्नता, बिलगोनी म्हणजे काय, बिलगून, नाना म्हणजे वेगवेगळ्या, मौजा म्हणजे गमती जमती, विसावा म्हणजे विश्रांती, तिन्ही सांजा म्हणजे संध्याकाळी. बघा, हे झाले शब्दार्थ. आता या 4 ओळींचा अर्थ काय आहे तो लक्षात घ्या. कवी म्हणतायत की दिवसभर कष्ट करून दमलेल्या एखाद्या माणसाला मी सहज बिलगावं आणि बिलगून त्याच्या मुखावर, त्याच्या चेहऱ्यावर मला प्रसन्नता आणावीशी वाटते. कवी म्हणतायत की अशा प्रकारे म्हणजेच इथे प्रत्येक 4 ओळींमध्ये कवीने आपली कल्पना मांडलेली आहे. कधी कवीला असं वाटतं की कधी बाजारात भटकावं, कधी नदीच्या किनाऱ्यावर फेरफटका मारावा, कधी बागेत विहार करावा, तर कधी एखाद्या पडक्या वाड्याच्या पाठीमागे जाऊन लपून बसावं, किंवा मग रमत गमत इकडे तिकडे हिंडत फिरत अचानकच उंच अशी भरारी घ्यावी असंही वाटतं. तर कधी कवीला वाटतं की एखाद्या कळीला तिची खोड काढावी, तिला अलगद असा स्पर्श करावा, स्पर्श करून पुढे जाताना तिचा सुगंध आपल्याबरोबर घेऊन 10 दिशांमध्ये पसरवून टाकावं, म्हणजे 10 दिशा सुगंधित करून टाकाव्यात असंही कवीला वाटते. एवढंच नाही तर कधीतरी कवी म्हणतायत की गाण्याची एखादी मधुर लकेर होऊन झऱ्याच्या झुळझुळ वाऱ्याचा तो जो झुळझुळ पाण्याचा जो आवाज आहे तो आवाज चहूकडे पसरून द्यावा. एवढंच नाही तर हिरव्यागार शेतामध्ये किंवा मग निळ्या पाण्याच्या नदीवर मखमली लहरी खुलवत गात राहावं असंही कवीला वाटतं. तर कवी म्हणतायत की बांबूच्या बनात वारा होऊन मला बासरीसारखं वाजवायला सुद्धा आवडेल. एवढ्या सगळ्या म्हणजे दिवसभराच्या सगळ्या मौज मजा मस्ती करून संध्याकाळच्या वेळेला एखाद्या थकलेल्या शिणलेल्या माणसाला
बिलगावं आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणावी. दिवसभर अशा प्रकारे खट्याळपणा किंवा सगळीकडे स्वच्छंदपणे बागडून मौज मजा केल्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेला सूर्याचा अस्त व्हायला लागला, रात्रीची चाहूल लागायला लागली की थोडीशी विश्रांती घेण्यासाठी परत माघारी फिरावं असं कवीला इथे म्हणायचं आहे. बघा किती छान कवीने इथे कल्पना केलेली आहे की एक साधी वाऱ्याची झुळूक झाल्यानंतर आपल्याला काय काय मजा मस्ती करता येईल, कुठे कुठे जाता येईल, कोणकोणत्या गमतीजमती करता येईल याचं संपूर्ण वर्णन कवीने इथे केलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, कवितेचा सारा भावार्थ थोडक्यात तुम्हाला मी इथे पुन्हा एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की तुम्हाला ही कविता समजली असावी. धन्यवाद.